आज प्रभाग क्रमांक 12 जामवाडी परिसरातील कर्नाळा पोलीस चौकी ते शिवशंभू चौकापर्यंत पुलाची उंची वाढवण्याचं जे काम चालू आहे त्याची पाहणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली। या रस्त्यावरून सांगली शहरातील नागरिकांची वर्दळ कायम चालू असते। मोठा पाऊस पडल्यावर किंवा कृष्णा नदीला पूर आल्यावर हा रस्ता पाण्याखाली जात होता। त्यामुळे या प्रभागातील नागरिकांना त्याचबरोबर बाहेर गावाहून सांगली शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांना गैरसोय होत होती। परंतु या पुलाचं काम रखडलं आहे, योग्य पद्धतीने चालू नाही, असं अनेक नागरिकांच्या तक्रारी मनसेकडे येत होत्या। तसेच पद्मा टाकीच्या शेजारी ड्रेनेज विभागाचं जे काम चालू आहे त्यामुळे रस्ता बरेच दिवस झाले रस्ता बंद आहे। पावसाळ्याच्या तोंडावर ही कामं तातडीने योग्यरित्या पूर्ण होणं अपेक्षित असताना संथ गतीने ही कामं चालू आहेत। यासाठीच मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत साहेबांनी या भागात भेट दिली व ड्रेनेज विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना ही कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत। यावेळी मनसे सांगली शहर उपाध्यक्ष रोहित घुबडे पाटील, प्रशांत जमगाई, अमित पाटील, सुजित पवार, प्रकाश माळी पदाधिकारी उपस्थित होते।